शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय। 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाचा लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। तर शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेत आता झाले 13 खासदार। आधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा, मग एनडीए मध्ये सामील व्हा। भाजपने संदेश दिल्याची सूत्रांची माहिती। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ। अजितदादा, मला माफ करा, आता कठोर भूमिका घ्यावी लागणार। रुपाली ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट। तर रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी पक्ष सोडणार। फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। रामरक्षा म्हणणं भाजपचं काम आणि रामरक्षा करणं हे आमचं काम। नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनामधून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। जंतर मंतरवर महिलेकडून अभिजित दिपके यांच्यावर शाईफेकीचा प्रकार। तर शाईफेक करणाऱ्या महिलेला आंदोलकांनी घेतलं ताब्यात। पैसे देऊन काही गुंडांना आंदोलनामध्ये घुसवल्याचा दिपके यांचा आरोप। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवलं। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीत जंतर मंतरवर मोठा गोंधळ। सोनम वांगचुक यांची मागणी आवाक्याबाहेर असल्याचं लक्षात येताच अटक केली आहे। शरद पवारांची प्रतिक्रिया। वांगचुक यांना अटक केली तरी सुद्धा आंदोलन सुरूच राहणार। पवार यांची माहिती। केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतंय, पवारांची टीका। भाजप कुठलंही आंदोलन नीट हाताळू शकत नाही। आणखी किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंताच नाहीये, ठाकरेंची टीका। एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता। भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द। भाडेवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला काटा। तिरुपती देवस्थानच्या लाडूनंतर माहूरचा तांबूल प्रसाद हा GI मानांकित। तसंच GI टॅग मिळवणारा तांबूल हा देशातला दुसरा तर महाराष्ट्रातला पहिलाच प्रसाद। तांबूल प्रसाद अन्न पचनासाठी उत्तम। SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। अतिरिक्त 10 दिवसांचा कालावधी मिळाल्यानंतर मतदार यादी पडताळणीसाठी प्रशासनाला आणखी वेळ मिळणार। भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रामध्ये सुवर्ण भरारी। तर देशातील पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 अंतराळात झेपावलं। आगमन मिशन अंतर्गत प्रक्षेपण। तर खासगी अंतराळ संशोधनातील ताकद पूर्ण जगासमोर सिद्ध। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्ये यंदा मराठी चित्रपटांचा डंका। परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार। तर अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफरला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सन्मान। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युक्रांतचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये दुःखद निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।